माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आहे हनुमान जयंती आणि हनुमान जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। मी जात आहे आमच्या इथल्या मंदिरामध्ये हनुमानजींचं दर्शन घेण्यासाठी, तर व्हिडिओला पूर्ण नक्की पहा। श्री हनुमानाचे दर्शन घेताना हनुमानजींना श्रीरामाची रुईच्या पानांची माळा मी अशी तयार करून घेऊन जात आहे। त्या रुईच्या पानावरती मी श्रीराम असं लिहत आहे। आज आहे हनुमानजींचा जन्मोत्सव आणि हनुमानजी आहे श्रीरामाचे परमभक्त, म्हणूनच मी श्रीराम असे लिहून या पानांवरती नेत आहे। तर तुम्हीही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून श्री हनुमानजींचं दर्शन घ्या। तर चला जाऊया आता मंदिरामध्ये। ते आमच्या इथले जवळच मंदिर आहे, पाडावेवाडी इथे मंदिर आहे आणि खूपच छान मंदिर आहे। तुम्हाला पण हे मंदिर खूपच आवडणार आहे। तर हे आहे सिद्ध मारुती देवस्थान आणि नवग्रह पीठाचे सुद्धा मंदिर आहे इथे। इथे हा हनुमानजींच्या जन्मोत्सवाचा पाळणा लावलेला आहे। खूपच छान डेकोरेशन इथे केलेलं आहे। इथे मी श्री हनुमानजींचं दर्शन घेत आहे। तुम्ही पण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून हनुमानजींचं दर्शन घ्या। आणि हनुमानजी हे संकटहरण आहेत आणि आपल्या अडीअडचणी दूर करणारे आहेत, तर त्यांचं दर्शन घ्या आणि त्यांचा आशीर्वाद घ्या। इथे सत्यनारायणाची सुद्धा पूजा केलेली होती, तर आम्ही पण इथे दर्शन घेत आहोत। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसतीन लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा। हे आहे इथलं नवग्रह मंदिर आणि तेही खूप छान प्रकारे इथं सजवलेलं आहे। आम्ही इथलं हे नवग्रहांचं सुद्धा दर्शन घेतलेलं। श्री हनुमान जयंती निमित्त इथे लोक दर्शनासाठी येत आहेत हनुमानजींच्या। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये की किती लोक इथे दर्शनासाठी आलेली आहेत। खूपच छान दर्शन मिळाले हनुमानजींचं आणि खूप छान वातावरण इथे तयार झालेलं आहे। खूप छानही वाटत आहे इथे। तर आता आम्ही आलो आहोत आमच्या येथील विठोबा रखुमाईच्या मंदिरामध्ये। तिथेही हनुमानजींचं पूजन केलेलं आहे, तर तिकडे आता आम्ही दर्शन घेणार आहोत, मग घरी जाणार आहोत। आधी आम्ही विठोबा रखुमाईचं दर्शन घेतलं आहे इकडे आणि मग आता इथे आलो आहोत हनुमानजींचं दर्शन घेण्यासाठी।
तर कसं वाटलं तुम्हाला हनुमानजींचं दर्शन घेऊन? व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आता माझ्या पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय श्री हनुमान आणि जय श्रीराम.